मधुरा घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण घर स्वप्नांमध्ये भेट देणार आहोत टिटवाळ्यातील रिजन्सी सर्वम या प्रोजेक्टला। तसंच आपण नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर। टिटवाळा म्हणजे निसर्गरम्य वातावरण आणि मोकळी हवा। इथेच 68 एकरांवर साकारलाय रिजन्सी सर्वम हा भव्य दिव्य प्रकल्प। या प्रकल्पात सर्व सोयी सुविधा ग्राहकांसाठी देण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK चे फ्लॅट्सही उपलब्ध आहेत। चला तर या प्रोजेक्टला भेट देऊयात। आपण आलोय रिजन्सी सर्वम ह्या टिटवाळा पूर्वेला असलेल्या ह्या भव्य प्रोजेक्टला भेट द्यायला। हा प्रकल्प उभा आहे तो 68 एकरांवर। टिटवाळा स्टेशनला अगदी लागून असलेल्या ह्या प्रकल्पात आहे 34 टॉवर्स आणि 90% ओपन स्पेस। हे या प्रकल्पाचं खास वैशिष्ट्य आहे। इथे सर्व सोयी सुविधा, प्ले एरिया, जॉगिंग ट्रॅक, बास्केटबॉल कोर्ट, टेनिस कोर्ट, क्रिकेट ग्राउंड, आलिशान क्लब हाऊस, स्विमिंग पूल, जिम, इंडोर गेमसह इथे सगळं काही आहे। टिटवाला वाला जो प्रोजेक्ट है हमारा रिजेंसी सर्वम, वो एक तो स्टेशन के एकदम पास में है, वॉकिंग डिस्टेंस पे है, 300 मीटर की दूरी पे। और वहाँ पे बहुत खुला खुला एरिया है, नदी का किनारा है, फिर CRZ है। तो CRZ को हमने उसको गार्डन बना दिया है, तो उनके वॉक करने में, खेलने में सब काम में आता है। और खुला खुला प्रोजेक्ट बना हुआ है और अफोर्डेबल है, लेकिन अफोर्डेबल में लग्जरियस प्रोडक्ट बनाया हमने, कम प्राइस में अच्छा घर। और हमारे पास रेडी पोजीशन भी है, अंडर कंस्ट्रक्शन भी है, जैसा भी ग्राहक को चाहिए वैसा मिल सकता है। टिटवाला रहने के लिए बहुत ही अच्छी स्टेशन है, अच्छी जगह है, क्योंकि वहाँ पे कोई भी फैक्ट्री वगैरह नहीं है, तो पोल्यूशन फ्री एरिया है। वहाँ पे प्राचीन गणपति मंदिर है, नदी है बाजू में, गणपति मंदिर के बाजू से होके नदी गुजरती है, तो जो प्राकृतिक सौंदर्य है वो बहुत अच्छा है वहाँ का। रिजेंसी एक तो क्या है कि बड़ा प्रोजेक्ट ही करती है, तो उसमें इंफ्रास्ट्रक्चर का बहुत ध्यान रखा जाता है। रोड, रास्ते, ड्रेनेज सिस्टम, STP, पावर के लिए जो रिसीविंग स्टेशन वगैरह सब बनाया जाता है। और क्लब हाउस बड़ा बनाया जाता है, उसमें सारी एमिनिटीज़ दी जाती है, और ओपन में भी सारी एमिनिटीज़ देते हैं। और फ्लैट के अंदर भी ग्राहक को जो जो चीज़ें नीड रहती है वो हम लगा के देते हैं, जहाँ फैन है, ट्यूबलाइट है, गीजर है, सब चीज़ों की वो करके देते हैं कि बाद में ग्राहक को कुछ दिक्कत ना होवे कि वो एक स्पेसिफिक पर्सन को लेके आवे, लगवावे, मेहनत करे। तो हम कोशिश करते हैं कि जितना मैक्सिमम लगा के दे सकते हैं वो लगा के देवे, और बाद में उनको तोड़ फोड़ ना करनी पड़े। रिजेंसी की ये स्पेशलिटी है कि जो कमिटमेंट करती है पोजीशन का, उस टाइम पे वो कस्टमर को डिलीवर करती है। कारण क्या है कि हम कुछ स्टेज पे कंस्ट्रक्शन करने के बाद ही सेल ओपन करते हैं। तो जब भी कंपनी को ऐसा लगता है कि इस डेट तक हम पोजीशन दे सकते हैं, तभी वो सेल स्टार्ट करती है और उस टाइम पे पोजीशन दे देती है। और आज तक हमने जितने भी प्रोजेक्ट किए हैं, तो हमारा जो पोजीशन का कमिटमेंट है उसको फुलफ़िल किया है कंपनी ने आज तक, जो भी प्रोजेक्ट है उसके अंदर।
रीजेंसी का मोटो ये है कि कस्टमर सेटिस्फेक्शन है, वही कंपनी की गुडविल है, वही कंपनी की रेस्पेक्ट है। तो हम कस्टमर का केयर करते हैं कि उनको टाइम पे डिलीवरी मिले, जो कंपनी ने कमिटमेंट किया है एमिनिटीज़ वगैरह की वो सब फुलफ़िल करके देवे, और अच्छी क्वालिटी का कंस्ट्रक्शन, अच्छी क्वालिटी की एमिनिटीज़ देवे, और जो जो कमिटमेंट किया है फुलफ़िल करे। और कंपनी ग्राहक को पोजीशन देने के बाद भी कुछ तकलीफ़ रहती है फ्लैट में, तो उसको भी आफ्टर सर्विस भी देती है। मैं तो ऐसा कहूँगा कि जैसा इस कैटेगरी में जो लो बजट है, अफोर्डेबल है, जहाँ अंबरनाथ, बदलापुर, टिटवाला इनसे कंपेयर करते हैं, तो हमारा प्रोजेक्ट एकदम स्टेशन के पास में है, 70 एकड़ के अंदर है, खुला खुला बना हुआ है। बाद में जो ट्रेन से उतरने के बाद में जो खर्चा आता है बस का या रिक्शे का, वो नहीं लगता है, और नदी का किनारा है, और 30 एकड़ में हमारा CRZ है, उसको पूरा गार्डन बनाया हुआ है। गार्डन के अंदर सब प्ले एरिया, वॉकिंग ट्रैक सब किया हुआ है, और काफ़ी हमने झाड़ लगाए हैं। घर लेने के लिए अभी एकदम से राइट टाइम है, रेट स्टेबल है, रेट भी रीजनेबल है, और बिल्डर लोग काफ़ी स्कीम भी दे रहे हैं, GST फ्री की दे रहे हैं, किसी का रेडी पोजीशन है तो GST नहीं लगता है। तो अभी लेने के लिए राइट टाइम है। अभी इस प्राइस में से और रेटें कम होने की गुंजाइश बिल्कुल भी नहीं है। तो ग्राहक को अभी घर अगर लेना है तो अभी एकदम राइट टाइम है। प्रोजेक्ट अभी काफ़ी तो हमने 2200 फ्लैट के तो पोजीशन भी दे चुके हैं। तो हम तो 4-5 साल से पोजीशन भी दे ही रहे हैं, लोग रह रहे हैं, सब रहने वाले खुश हैं, उनको कोई शिकायत भी नहीं है। और थोड़ा सा भी 30% और काम बचा है। तो अभी तो जो ग्राहक रह रहे हैं वो सेटिस्फाइड है। तो वही ग्राहक जो रह रहे हैं वही अपने रिलेटिव को, फ्रेंड को, रिलेटिव को हमारे बारे में कह के उनको लेके आके हमारे घर बिकवा के देते हैं। उनका भी कंपनी थैंकफुल है। घर स्वप्नांचं बदलता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, आणि ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत रिजन्सी सर्वम या प्रोजेक्ट मधील ग्राहकांच्या प्रतिक्रिया। तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं। टिटवाळ्यातील रिजन्सी सर्वम या प्रोजेक्ट मध्ये अनेकांनी आपलं स्वप्नातलं घर साकार केलंय आणि ते सध्या त्या ठिकाणी राहतही आहेत। चला तर त्यांचे अनुभव आता जाणून घेऊयात।
नमस्कार, मी राजीव नागरे, ही माझी वाईफ वैशाली नागरे. आम्ही सुरुवातीला विक्रोळीला राहिलो होतो. 2012 साली आम्ही एक घरा शोधामध्ये टिटवाळा इथे आलो. अनेक प्रोजेक्ट बघितले. तर इथल्या ह्या प्रोजेक्टचे फीचर्स बघितल्यानंतर आम्हाला इथे फ्लॅट घ्यावासा वाटला. इथलं क्लब हाऊस, कनेक्टिव्हिटी स्टेशनपासून 3 मिनिटाच्या अंतरावरती, असं मुंबईला जाण्या येण्यासाठी सोपं. त्या दृष्टिकोनातून आम्ही इथे फ्लॅट बुक केला. 2014 सालापासून आम्ही इथे राहतो आहे आणि ज्या प्रकारे आम्हाला आश्वासनं दिली गेली होती त्याप्रमाणे सर्व पूर्ण केलेली आहेत बिल्डरने. अनुभव खूप छान आहे. इथे असलेल्या सर्व सोयी सुविधांचा आम्ही पुरेपूर वापर करतो. आता मुलांच्या दृष्टिकोनातून तर फ्युचरच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून हा परिपूर्ण एक प्रोजेक्ट आहे. इथे शाळा एक चांगली आहे, अवेलेबल एक मुलांसाठी शाळा आहेत, क्लब हाऊस आहे, गार्डन आहे. 90% बिल्डरने ओपन स्पेस ठेवलेले आहे. त्यामुळे एक कंप्लीट होमचा आम्हाला इथे फील येतो. इथे आल्यानंतर आम्हाला बाहेर कुठेही जाण्याची गरज लागत नाही. नमस्कार, मी वैशाली नागरे, राजीव नागरे यांची वाईफ. आम्ही 2014 पासून इथे राहतो. 2012ला आम्ही हे घर बुक केलं. जेव्हा इथे बुकिंगला आलो तेव्हा सगळं असं म्हणजे टिटवाळा म्हणजे गावच, की तिथे काय होऊ शकतं का. पण सगळं बघितलं की ह्यांचा प्रोजेक्ट असा आहे की क्लब हाऊस वगैरे छान छान आहे, शाळा आहे, सगळ्या सुविधा इथे आहेत. पण जेव्हा 2014ला आलो, 2014 ते आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो म्हणजे खूप वेगळा आहे. की तेव्हा आम्ही बघायला आलो तेव्हा जे दाखवलं आणि ते आता म्हणजे सगळं जसं त्यांनी दिलं तसं त्यांनी आम्हाला सोयी पुरवल्या. बाकी इथलं म्हणजे मुलांसाठी शाळा जवळ आहे, हॉस्पिटलसुद्धा ह्याच्या बाजूला आहे, बँकमध्ये म्हणजे कोणत्याच गोष्टीसाठी हे कॉम्प्लेक्स सोडून बाहेर जायची गरज नाही आहे. काही कारणामुळे आम्ही म्हणजे आमचं रद्द पण झालं होतं घ्यायचं फ्लॅट. पण जेव्हा मी कंटिन्यू ऑनलाईन सर्च करत होतो वेगवेगळे कॉम्प्लेक्स, पण रिजन्सी आलं की दुसरीकडे जायची इच्छाच होत नव्हती आमची. त्याच्यामुळे आम्हाला इथे आल्यानंतर खरंच एक कंप्लीट एक असं कॉम्प्लेक्स परत कुठे होणार नाही असं वाटलं. म्हणून आम्ही इथे बुक केलं. आम्ही 2014ला इथे घर घेतलं, इथे राहायला स्टार्ट केलं. त्याच्यामुळे आता परत 2018ला अजून एक घर बुक केलं. त्याच्या म्हणजे जो अनुभव आला, जो चांगला अनुभव आला, त्याच्यामुळेच आम्ही सेकंड फ्लॅट पण इथे बुक केला. सगळ्यात प्रथम सांगायची इच्छा अशी आहे का मी लहानाचा मोठा इथेच झालेलो आहे टिटवाळ्यामध्ये. आणि चाळीपासून मी सुरुवात केलेली होती. त्याच्यानंतर स्टेशनला दत्तात्रयराममध्ये आम्ही स्वतः राहायचो. तिकडचा प्रवाससुद्धा चांगला होता. त्याच्यानंतर काही वर्षांपूर्वी इथे एक कंपनी होती, तिथे ऐकण्यात आलं की एक प्रोजेक्टचं काम चालू आहे. सहज आम्ही फेरफटका मारायला आलो आणि मित्रांसोबत आलेलो आम्ही इथे. तर तेव्हा प्रोजेक्ट बघितला वगैरे आणि वातावरण चांगलं वाटलं, जरा साफसफाई वगैरे झालेली होती. त्याच्यानंतर मी घरी विषय काढला का बाबा आपल्याला इथे घ्यायचं आहे का. मग मी वडिलांना घेऊन आलो, वडील आणि आई होती जोडीला. आणि आल्यानंतर मग आईवडिलांना पण दाखवलं. क्लब हाऊस पाहिला आम्ही. क्लब हाऊस पाहिल्यानंतर प्रायमरी घर बघायला सुरुवात केली. घर बघितल्यानंतर साधारण आवडलं आम्हाला आणि वातावरण आवडल्यामुळे आम्ही इथे बुक करण्याचा निर्णय घेतला. आणि सेम टाईम म्हणजे दसऱ्याला जेव्हा ओपनिंग झालं त्या टायमाला आम्ही इथे बुक करून टाकलेलं होतं. आणि इकडचा अनुभव फार छान होता. वातावरण चांगलं आहे, म्हणजे कुठेही बाहेर जायची आवश्यकता नाही आहे आम्हाला. आता शाळेचं कामसुद्धा चालू आहे, म्हणजे भविष्याच्या पिढीलासुद्धा आम्हाला त्रास होणार नाही आहे. नमस्कार, मी प्राजक्ता भारती.
मी मूळची नाशिकची आहे. मी लग्न करून इकडे आले टिटवाळ्यात, तेव्हा मला नाशिक आणि टिटवाळ्यामध्ये जरा बराच फरक जाणवला. पण जसं मी इकडे रेजन्सीमध्ये इकडे मिस्टरांसोबत फिरले वगैरे, तर माझा इकडचा अनुभव खूप छान होता. कारण इकडे आल्यानंतर मला असं वाटतच नव्हतं की मी टिटवाळ्यामध्ये आहे. तर इथल्या ज्या काही सुखसोयी आहेत, जिम आहे किंवा क्लब हाऊसमधले ज्या काही स्विमिंग, थिएटर, या सगळ्या गोष्टींमुळे मला इथे जरा माझं मन रमत गेलं. आणि इतर प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर इथली सिक्युरिटी, त्यानंतर असलेली स्वच्छता, या सगळ्या गोष्टी किंवा मेंटेनन्स, स्वच्छता बिल्डिंगमधली जी काही आहे, ते सगळ्या गोष्टीने जरा छान वाटतं. टिटवाळ्यातील तुम्ही रिजन्सी सर्वम हा प्रोजेक्ट आत्ता सगळ्यांनी पाहिलाच आहात. तर अक्षय तृतीयेच्या निमित्ताने रिजन्सी सर्वममधील काही लिमिटेड फ्लॅटसाठी आपण काही ऑफर्स ठेवलेले आहेत. हा ग्राहकांनी लाभ उठवावा व आपलं स्वप्नातलं घर साकार करावा आणि रिजन्सी सर्वममध्ये व्हिजिट देऊन लवकरात लवकर आपण आपल्या स्वप्नातलं घर पूर्ण करावं. घर स्वप्नांचं वेळ आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आणि ब्रेक नंतर आपण नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. आजकाल घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना नेमक्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर साकारता येऊ शकतं, यासाठीच एक नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर. घराला घरपण हवं असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि म्हणूनच घरपण देणारे अनेक प्रोजेक्ट्स आम्ही दर आठवड्याला तुमच्यासाठी घेऊन येत असतो. पुढच्या आठवड्यातही असेच काही प्रोजेक्ट्स आणि त्याचबरोबर गृहसजावटीच्या वस्तू आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. पण आता वेळ आली ती तुम्हाला निरोप देण्याची. तेव्हा पाहत राहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. नमस्कार.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.